हरे कृष्णा. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या क्लासमध्ये. आणि आपल्याला विनंती की आपल्या ज्यांना शक्य आहे त्यांना आपला कॅमेरा थोडा व्हिडिओ ऑन ठेवा, ज्यांना शक्य आहे ना. असं ठीक आहे. बऱ्यापैकी सर्वांचेच कॅमेरा ऑफ आहेत, त्यामुळे मला बोलताना थोडं संकोच वाटतंय की म्हणजे मी तर जास्त मला बोलतं करण्यासाठी तुम्ही जर थोडंसं हे केलं तर बरं होईल मला. ठीक. हरे कृष्ण. कारण वैष्णव दर्शन घडणं मला सुद्धा ते फायद्याच आहे, तर त्या दृष्टीनं तर ठीक आहे. तर आज आपल्याला माहिती आज दत्त जयंती आहे. दत्त जयंतीचा विशेष सोहळा आहे. तसं तर इस्कॉन मध्ये आपण डायरेक्ट दत्त जयंती अशी साजरी करत नसलो तरी सुद्धा भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये म्हणा, विष्णू 11व्या स्कंदामध्ये वर्णन येत आहे दत्तात्रय भगवंताचं. आणि दत्तात्रय भगवंत हे सुद्धा भगवंताच्या 24 अवतारांपैकी एक आहेत. आणि त्यामुळं भगवंताविषयी ऐकणं खूप आवश्यक आहे. अर्थात दत्तात्रय भगवंताची शिकवण आहे ते विषय थोडं ज्ञान योगाशी संबंधित आहे. सांख्य योग, ज्ञान योग थोडं याची संबंधित आहे. एकदम पूर्णपणे डायरेक्ट प्रत्यक्ष भक्तियोगाशी नसलं तरी सुद्धा त्यातून सुद्धा आपण आपल्यामध्ये वैराग्य आणणं भौतिक जगाविषयी खूप महत्वाचं आहे. आणि जे दत्तात्रय भगवंत शिकवण ही त्याच्यावरच आधारित जीवनामध्ये भौतिक जगात असताना आपल्यामध्ये वैराग्य, ते वैराग्य उत्पन्न करणं किती महत्वाचं आहे हे आपण जाणून घ्यायचं आहे. तर दत्तात्रय भगवंताविषयी सांगायचं झालं तर जसं पहिल्या स्कंदामध्ये जे अवतारांची जी यादी दिलेली आहे भगवंताच्या वेगवेगळ्या अवतारांची लिस्ट, त्याच्यामध्ये दत्तात्रय भगवंताचं पण वर्णन येतं. त्या ठिकाणी उल्लेख असा येतो की जे अत्री मुनी होते, अत्री मुनी एक महान तपस्वी ऋषी होते आणि त्यांची पत्नी अनुसूया, आपला अनुसूया प्रसिद्ध आहे, आपण नाव ऐकलेलं आहे, सती अनुसूया. निदान महाराष्ट्रात लोकांना तरी अनुसूया आणि अत्री हे नाव खूप परिचित आहे. आणि दत्तात्रेयचं पण नाव परिचित आहे. दत्तात्रेय जास्त आराधना महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी होते. आणि मग जे अत्री ऋषी होते याने तपस्या सुरुवात केली आणि त्यांची पत्नी अनुसूया ही खूप मोठी पतिव्रता होती. आणि त्यांची अशी इच्छा होती की आपल्याला भगवंतासारखा पुत्र व्हावा म्हणून. तर भगवंतासारखा पुत्र म्हणजे भगवंताशिवाय दुसरं कोण आहे? भगवंतासारखे भगवंतच आहे, निश्चितच, बरोबर आहे ना. तर त्यामुळे भगवंतासारखा पुत्र व्हावा त्यांची इच्छा होती. आणि त्या इच्छेमुळे त्यांनी जी तपस्या केली, एवढी म्हणजे कठोर तपस्या केली. त्यांनी एका पायावरतीच उभं राहून एवढं मोठं फक्त हवेचं पान ते करत होते. हवा पित होते. आपण म्हणतो ना हवा पाण्याच्या गप्पा, तर हवा तर काय नसते त्याच्यामध्ये, पित नाही आपण, पण हवा घेतो अर्थात आपण श्वासाद्वारे. तर त्यांनी अतिऋषीने एवढी घनघोर तपस्या केली आणि तपस्याला प्रतिसाद म्हणून त्यांना वरदान प्राप्त झालं की साक्षात भगवंतासारखे पुत्र व्हावेत अशी त्यांची इच्छा झाली. पण झालं असं की ते प्रत्यक्षात भगवंताला असं आराधना किंवा त्यांना संबोधून असं काही निर्देश करत नव्हते. तर त्यांचं असं होतं की जे सृष्टीची निर्मिती करतात, जे पालन करतात, संहार करतात, त्या भगवंताला प्रणाम किंवा त्यांना उद्देशून असं त्यांचं बोलणं होतं. तर त्यामुळं ब्रह्मा, विष्णू, महेश तिघं पण त्याच्याकडे प्रकट झाले आणि तिघं म्हणाले की आम्ही आहोत या भौतिक जगाचे नियंत्रक आहोत, आम्हाला बोलवलंच म्हणे, काय करायचं आम्ही. तर तेव्हा अत्री ऋषी म्हणतात की आपण काय करा म्हणे, माझे पुत्र होऊन तुम्ही प्रकट व्हा असं सांगितलेलं आहे. तर त्यांचं त्याने म्हणणं ऐकलं. आणि त्यावेळेला असा पण उल्लेख आहे की जी अनुसूया होती, सती, एवढी ती पतिव्रता होती आणि तिनं पाहिलं तिघांना. तर त्याने तिघांनी पण अर्थात वेगळे प्रसंग आहेत ते, तर त्यांनी पण तिघांनी परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला तिघांनी. की ते आले आणि म्हणाले की ते ऋषींच्या रूपात आले. तिघ म्हणाले की आम्हाला म्हणे भिक्षा हवी, भिक्षा मागायला आलोय आम्ही. आणि भिक्षा मागण्यासाठी आलोय म्हटल्यावर त्यांनी ती म्हणाले भिक्षा घेऊन आले ती काही धान्य वगैरे. ते नाही म्हणते, ते म्हणाले तसं नाही, आम्ही भिक्षा जे घेतो ते आपण कुठलंही वस्त्र परिधान न करता ती भिक्षा आपण द्यायला हवी आम्हाला, तर आम्ही स्वीकार करू. आता ही आहे पतिव्रता. कुठली स्त्री पतीच्या समोरच ती वस्त्र हे करते, पण ते कसं करणार. मग तिने काय केलं, लगेच ते कमळून जलात त्यांच्यावर शिंपडलं आणि त्या लहान बाळाचं रूप लगेच प्राप्त झालं.
लहान बाळाचं रूप प्राप्त झालं, त्यांनी जी मागणी केली होती ती पूर्ण केली आणि त्यांना वाढलं आणि लगेच मग ते थोड्या वेळाने प्रकट झाले, प्रसन्न झाले. ते म्हणाले की आम्ही तुमचा पुत्र म्हणून जन्माला येणार आहे. आणि मग अत्रि ऋषींना तर तसं हे झालेलंच होतं. आणि मग तिघ पुत्र, तर असा 2 उल्लेख आहे त्याच्यामध्ये. एक तर की दत्तात्रेय हे तिन्ही रूपात, म्हणजे 3 गुणावतार आहेत ना, सत्व गुणचे अधिष्ठाता साक्षात विष्णू भगवंत आहेत, आणि रजगुणाचे अधिष्ठाता आहेत ब्रह्मदेव, आणि तमोगुणाचे अधिष्ठाता आहेत शिवजी आहेत. यांचं तिघांचं एकत्रित रूप आहे असं पण आहे. 3 मुख आपण पाहतो, 3 मुखाचे दत्तात्रेय तसं आहे. आणि त्याचबरोबर 3 वेगळे वेगळे पण मुलं असं पण उल्लेख आहे. एकतर विष्णू हे स्वतः दत्तात्रेय म्हणून पण आले, आणि त्याचबरोबर तिघ पण मिलित रूप म्हणून 3 मुखी दत्तात्रेय असं पण आहे. मग 3 कुठले पुत्र झाले? एकतर विष्णू हे स्वतः दत्तात्रेय, आणि शिवजी अंश रूपाने आले दुर्वास मुनीच्या रूपामध्ये, आणि ब्रह्मदेव अंश रूपात आले सोमाच्या रूपामध्ये, सोम. तर त्यामुळे तिघ असे आले, आणि त्यातून मिलित रूप पण असं दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये. तर आपण विशेष करून बघतो, आपण ऐकलं ना, कधी कधी म्हणतो एकमुखी दत्त म्हणतो, ऐकलंय का आपण? एकमुखी दत्त म्हणजे ते डायरेक्ट विष्णूच्या रूपातच आहेत. आणि जे जेव्हा 3 मुखी दत्त तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश, आणि आपण ते चेहरे पण त्याचे मुखकमल पाहतो ना, ब्रह्मा विष्णू महेश 3 आहे त्याच्यामध्ये. तर अशा जण भगवान त्याला प्राप्त झाले, आणि प्राप्त झाल्यावर साहजिकच त्यांनी बऱ्याच जणांना मग ज्ञान साधते, एखाद्या ऋषीसारखं भ्रमण करतो सगळीकडं. अगदी म्हणजे त्यांचं ते भ्रमण जे चाललेलं होतं, त्याचं जे भ्रमण चाललं होतं, त्यांचं जे भ्रमण चाललेलं होतं, ते भ्रमण इतकं विशेष होते, विशेष लाभ देणार होतं सर्वांना. त्या भ्रमणामुळं बऱ्याच जणांचा, नुसतं ते भ्रमण नुसतं फिरत नव्हते, आपलं भ्रमण आपण फिरत असतो, पण त्यांचं भ्रमण नुसतं फिरणं नसून ते सर्वांचा उद्धार करत होते. पण एकदा अशी घटना घडली, श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये उल्लेख आहे, जेव्हा भगवान श्रीकृष्ण उद्धवाला वैराग्याचा उपदेश प्रदान करतो. कारण उद्धवाला जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की मी आता या पृथ्वी तलावरचं माझं कार्य संपलेलं आहे, आणि इथं भयंकर कलियुग येणार आहे, आणि आता मी माझं इथलं कार्य संपून मी परत स्वधामात निघालेलं आहे, असं सांगितलं. उद्धवाची पण इच्छा झाली येण्याची, पण उद्धवाला भगवान नाही म्हणे, काय कर, तू संन्यास घे, म्हणजे भौतिक जगाविषयी तू तीव्र वैराग्य उत्पन्न होते तुझ्या हृदयामध्ये, आणि तू काय कर, इतर जीवांना मार्गदर्शन कर माझ्या भक्तीचं. असं कोणी सांगितलं? सुद्धा भगवंताने सांगितलं उद्धवाला. आणि तर उद्धव तिथून मग बरेच प्रसंगात मध्ये विदुरांना भेटले वगैरे, तिथनं मग बद्रीनाथाला गेले, आणि तिथून मग त्यांनी भगवत भक्तीचा प्रचार केला वगैरे वगैरे. तर त्याच दरम्यान भगवान श्रीकृष्ण जेव्हा उद्धवाला उपदेश सांगत होते वैराग्याचं किंवा अर्थभक्तीचंच आहे, तर तेव्हा त्यांनी भगवंत म्हणाले की माझे जे पूर्वज यदू महाराज, ज्या यदू महाराजांमुळं, यदुवंशी म्हणतो ना भगवान श्रीकृष्णांना, यदुवंशाचे आचार्य, हरे कृष्ण. तर यदुवंशाचे जे आचार्य, त्यांनी काय केलं, ते भ्रमण करत निघाले होते. काही राज्यामध्ये भ्रमण करतात, शिकारीसाठी म्हणा किंवा भ्रमण करत निघाले होते, बऱ्याच कारणासाठी जातात. ते भ्रमण करता त्यांनी बघितलं, अगदी घनदाट जंगलामध्ये एका मोठ्या विशाल वृक्षाच्या खाली एक अतिशय स्थूल व्यक्ती, अंगावरती काही वस्त्र नाहीत, काही पूर्ण अशी पहुडलेली आहे याच्यामध्ये, आणि चेहरा एवढा तेजस्वी आहे, प्रसन्न आहे, आनंदी आहे. आणि जेव्हा यांच्या लक्षात आलं यदू महाराजांचे की म्हणे मी तर एवढा मोठा राजा आहे, माझ्याकडे कशाची कमतरता नाहीये, काय हवं ते मी चुटकीसरशी मिळू शकतो. आणि असं असताना की का झालं बरं असं, नेमकं काय कुठलं काय झालं की म्हणे या व्यक्तीकडे पाहतो तर हा जो अवधूत, ज्याला काही कशाचं देहाचं भानच नाही, असंच अवधूत आहे हा ब्राह्मण, पण हा तर असं पहुडलेला आहे, त्याला काय कोणाचं खायला मिळतंय अमुक काय असं काही दिसत नाही, तर पण शरीर पण स्थूल आहे आणि तेजस्वी पण आहे, आणि एकदम कशाचीच काळजी किंवा चिंता नाही. ते बघितल्यावर यदू महाराजांच्या हृदयामध्ये एक असं हे उत्पन्न झालं, एक द्वेष नाही उत्पन्न झाला, त्यांच्याविषयी हेवा नाही वाटला. त्यांना वाटलं जाणून किंवा रहस्य, आपण विचारतो ना, एखादा खूप खुश असेल विचारतो की आपकी इस खुशी का राज क्या है, विचार जातो ना की खुशीचा असेल, सौंदर्याचं असेल, मग सांगणार हे मी लावतो ते लावते म्हणून हे वगैरे वगैरे, ते भौतिक गोष्टी झाल्या. पण याने जे उत्तर दिलं ते म्हणाले की हे राजा, तुझ्या प्रश्नांनी मी खूप प्रसन्न झालेलो आहे, आणि मी याचं उत्तर देतो तुला
की म्हणे मी 24 प्रकारचे गुरु केले आणि त्या गुरूंकडनं मी शिकलो. अर्थात 24 गुरु केले मी त्यांच्याकडे जाऊन असं म्हणते तुम्ही माझे गुरु व्हा प्रणाम अशा पद्धतीने नाही. त्याने त्यांच्या बुद्धीच्या जोरावरती काय केलं, त्या 24 जी यादी दिलेली पुढं त्यांच्याकडून त्यांनी काय केलं, वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यांनी शिकल्या, ते शिकून घेतलं त्यांनी. आणि ते शिकून त्यांनी काय केलं, मी यांच्याकडून ही गोष्ट शिकल्यामुळं माझे ते कोणतरी गुरु झाले. आता तसे गुरु आहेत 4 प्रकारचे. 4 प्रकारचे कुठले? एक आहे दीक्षा गुरु. दीक्षा गुरु म्हणजे कोण? जे आपल्याला आपले पूर्ण आध्यात्मिक जबाबदारी घेतात आणि आपल्याला जन्म मरण चक्रात सोडतात, ते आहेत आपले दीक्षा गुरु. आणि शिक्षा गुरु म्हणजे वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतात भगवंताच्या भक्तीचं. दीक्षा गुरुने सांगितलं त्यालाच अनुसरून ते शिक्षा गुरु आहेत. आणि चैत्य गुरु म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये वास करतात, चैत्य गुरु. आणि वर्त्म प्रदर्शक गुरु किंवा पथ प्रदर्शक गुरु कोण आहेत? जे आपल्याला काय करतात, जे आपल्याला फक्त वाट दाखवतात की असं आहे, ही वाट चांगली आहे, याचा तो अवलंब केला तर तुझा लाभ होईल, ते वर्त्म प्रदर्शक गुरु आहेत. असे 4 प्रकारचे गुरु आहेत. तर हे 24 गुरु कोण जातात त्यांचे, ते आहेत सगळे शिक्षा गुरु आहेत. त्यांच्याकडनं काही ना काही त्यांनी शिक्षण मार्गदर्शन प्रत्यक्ष त्यांना विचारून नाही घेतलं, पण त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांना हा बोध झाला की या व्यक्तीकडनं, या पक्षाकडनं वगैरे लिस्ट मी सांगेन, ही गोष्ट खरंच मला जाणवली की याचा जर मी अवलंब केला नक्कीच काय होईल, माझं जीवन सुखी आणि संपन्न होईल. विशेष करून जो भगवंताचा भक्त आहे, त्या ठिकाणी उल्लेख करतो त्या भागवतामध्ये की जो भगवंताचा भक्त आहे त्याने या गोष्टी जर जीवनामध्ये उतरवल्या, त्या सगळ्यांकडनं शिकले दत्तात्रेय, अवधूत ब्राह्मण, तसं आपलं पण जीवन काय होईल, सुखी आणि समाधानी होईल असं आपण समजू शकतो. तर त्याने आता हे जे 24 गुरुस आहेत त्याची लिस्ट ऐका. त्यांनी म्हटलं, हे राजा म्हणे मी जे 24 गुरु केले तर ते 24 गुरु ऐका म्हणे कोण कोण आहेत. एक तर म्हणे पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर. कबूतर सुद्धा प्रकार आपल्याला कबूतर म्हणजे नुसतं दिसतोय कबूतर, पण ते कबुतराकडनं पण शिकले. आणि अजगराकडनं पण आपण असं धाडच करायचं ना, म्हणजे अजगराकडनं म्हणायचं नाही शिकव मला काय, मग ते शिकवायचं राहायला बाजूला बंदच काहीतरी व्हायचं. आपण दत्तात्रेयांनी जे सांगितले त्याच्या आधारे समजून घ्यायचं. ते प्रत्येकाकडे जायची काही शक्यता नाही, शक्य नाही आपल्याला. समुद्राकडनं शिकले, तो पतंग असतो ना, पतंग उडवायचं पतंग नाही, किडा असं म्हणतो, त्याच्याकडनं, मधमाशीकडून, हत्तीकडून, आणि त्या जो भ्रमर असतो ना, भ्रमर भुंगा, त्याच्याकडून, हरणाकडून, माशाकडून, पिंगला नावाची बेशा होती तिच्याकडून सुद्धा, आणि जो ससाणा पक्षी असतो ना, ससाणा, त्याला कुरर म्हणतात, कुरर पक्षी, त्याच्याकडून, एका लहान मुलाकडून सुद्धा. एक कुमारी होती अविवाहिता, तर तिला पाहण्यासाठी काही आले होते विवाहासाठी प्रस्ताव घेऊन, तिच्याकडनं पण काही शिकले. जो बाण बनवणार त्याच्याकडनं शिकले, सापाकडून, आणि कोळी असं डाळ विणणारा कोळी त्याच्याकडून, आणि गांधील माशीकडून, असं बऱ्याच जणांकडून वेगळं ते शिकून घेतलं, त्यांनी ज्ञान घेतलं. आणि आपण अर्थात 24 वरती भरपूर विश्लेषण बरेच अध्याय त्याच्यामध्ये आहेत. अर्थात आपण त्या प्रत्येक जे गुरु त्यांनी केलेलं आहे त्याच्यानं खूप विस्तारानं सांगता येण्यासारखं आहे. भक्ता जीवनामध्ये कसं एक एक गुरुकडनं जे शिकले दत्तात्रेय, त्याच्यावरती एक एक प्रवचन होईल. अर्थात तो एक विषयच आहे, पण तरी पण आज आपण आपला विषयच 24 गुरु, त्यामुळे आपण प्रत्येक गुरुकडनं काय शिकलं आपण थोडं झलक बघूया. आणि कधी भविष्यात शक्यता प्रत्येक गुरुकडनं काय एकच अशी 24 सिरीज होऊ शकतील पण कदाचित. तर ते म्हणाले की ऐक म्हणे आता राजा की मी काय शिकलो गुरुकडनं, तर पृथ्वीकडनं काय शिकलो, पृथ्वीकडनं की इतरांनी किती जरी त्रास दिला तरी जो धीर पुरुष आहे तो फक्त त्याने जाणलं पाहिजे म्हणे की आपल्यावर आक्रमण करणारे प्राणी आहेत ते सगळे भगवंताच्या नियंत्रणाखाली वावरतात. तर त्यामुळे आपण आपल्या प्रगतीच्या पथापासून काय होऊ नये, आपण विचलित होऊ नये म्हणे. हे मी पृथ्वीकडनं शिकलो म्हणे. आणि पृथ्वी म्हणजे मूर्तिमंत सहनशीलता, सहन करणारी पृथ्वी. बघा ना, किती तेल काढण्यासाठी काय काय करण्यासाठी किती स्फोट घडून आणतात त्या पृथ्वीमध्ये, उकरून काढण्यात येतं, किती काय केलं तरी सुद्धा पृथ्वी नेहमी सहन करत असते. आणि पृथ्वी सर्व जीवांना आवश्यक त्या गोष्टी पुरवतच राहते नेहमी.
पृथ्वीकडनं शिकलं. आता पृथ्वीवरती जे पृथ्वी म्हणजे त्या पृथ्वीवरती पर्वत आहेत, वृक्ष आहेत, भरपूर माती आहे. पृथ्वी म्हणजे मातीच एक पृथ्वीचं एक प्रकटीकरण मातीच्या रूपात आपण पाहतो. त्याच्यावर राहणारे जे पर्वत आणि जे वृक्ष आहेत इथं ते म्हणतात त्यांच्याकडे काय शिकलो. अर्थात ते 24 आहेत त्याच्यातलेच आहे, पृथ्वीमध्येच सहभाग केला त्याच्यामुळे त्या दोघांचा, पर्वत आणि वृक्षाचा. पर्वताकडनं काय शिकलं म्हणे, साधून काय केलं पाहिजे, इतरांची सेवा करण्यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे. आपलं स्वतःचं अस्तित्व इतरांच्या कल्याणासाठी कसं आहे. तुकाराम म्हणतात ना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टमिती परोपकार आहे. इतरांचं कसं भलं होईल, कसं हित होईल हे साधू संत नेहमी पाहत असतात. आणि वृक्षाकडनं काय शिकलं पाहिजे, की वृक्षाकडनं काय शिकायला, परोपकार. परोपकार शिकला पाहिजे. म्हणजे परोपकार कसं, की वृक्षाकडनं आपण जे विशेष करून जे चैतन्यप्रभू म्हणतात ना, तृणादपि सुनेचेन तरोरपि सहिष्णुना. वृक्ष पण सहनशीलतेसाठी प्रसिद्ध आहे. किती ऊन वारा पाऊस बरंच किती जरी झालं तरी सुद्धा सहन करतो. तसंच आपण इथं म्हटलेलं आहे की सहनशील जो व्यक्ती आहे तोच काय करू शकतो, नाम जपामध्ये नेहमी आनंद मिळून त्याच्यामध्ये तो रममाण होतो. तो इतर सगळ्या गोष्टींमध्ये जास्त डिस्टर्ब नव्हता असा लाभ घेत असतो. तर त्याने काय करावं, इतर भौतिक भोगाची इच्छा न करता जे आहे त्याच्यामध्ये त्याने संतुष्ट राहून त्याच्यामध्ये त्यानं भगवंताची भक्ती करत राहिली पाहिजे. तर असा भाव त्या वृक्ष किंवा ह्याच्यातनं सांगितलेला आहे. आणि पुढचा आहे वायू आहे. वायूचं म्हटलेलं आहे, वायू कसं बघा ना, वायू कधी कधी एखाद दुर्गंध आहे तिथनं पण वायू जातो, सुगंधा पण मधनं पण वायू जातो. पण वायू त्या गोष्टीने प्रभावित होताना दिसतं का आपल्याला? वायू प्रभावित होत नाही. वायू त्याच्यामधून काय होतं, नेहमी त्यातनं कधी वायू बाहेरनं हवेच्या रूपात आहे, वारा असतो आतनं असं ना, आत पण हवेशिवाय चालतं का? हवा बंद झाली तर आपली कशी अवस्था होईल. आजकाल कोरोनामुळे तर सर्वांना कळलं हवेचे किती महत्व आहे ना. ते श्वास घेता नाही आला तर काय करू शकतो आपण, काहीच करू शकत नाही. तर जर तीच हवा एखाद्या धबधब्यावर जात असेल तर ते काय होणार, आपल्याला सुंदर अगदी तुषार त्याचे पाण्याचे थेंब आपल्यामध्ये पोहोचून आपल्याला काय होतं, त्याचा लाभ होतो. आणि कधी कधी तेच वारा चोऱ्यात जर व्हायला तर आग पण लागू शकते. तर कधी कधी म्हणून जो भक्त आहे तर तो काय करतो, आपल्या स्वभावामध्ये दृढतेने राहतो. कधी शुभ घडू शकतं, कधी अशुभ होऊ शकतं, तरी पण तो भगवंताच्या भक्तीतला आनंद नेहमी लुटत असतो सांगितलं. आणि पुढे म्हटलेलं आहे की तो या हवेविषयीच की त्यानं वायूचा त्या गंधामध्ये लिपणं त्याला आश्रय येतो. कोणाला? त्या शरीरामध्ये वायू असतोच, तरी पण तो वायू काय असतो, मग त्याला त्यात स्वतः तो गुरफटून जात नाही कधीच. हे आपण हे शिकलेलं आहे. अर्थात त्या वायूवरती भरपूर बरंच काही दिलेलं आहे, पण ते आपण सगळं मी सांगितलं ना, थोडक्यात आपण शॉर्ट मध्ये करतोय. कारण आपण 24 संपेपर्यंत आपले 8-9 वाजता 12 वाजू शकतील आपले, नाही म्हणजे घड्याळातले. तर ते आपलेही वाजू नयेत आणि घड्याळातले वाजू नये यासाठी आपण थोडं खबरदारी घेतोय, जेणेकरून मोह टाळतोय की प्रत्येकावरती खूप मोठं विश्लेषण न देता थोडं आपण टच कर, जेणेकरून आता जो विषय आपला 24 कव्हर करायचे तो आपण करण्याचा प्रयत्न करू. तर असं म्हटलेलं आहे आकाश पुढचं काय शिकलं, आकाशाकडनं काय शिकलं बघा. आकाशाकडनं दत्तात्रेय काय शिकले की भगवंत स्वतः भगवंत आहेत, पण ते आपल्याला शिकवतात कसं शिकावं हे शिकवतात भगवंत आपल्याला. तर ते काय शिकले, आकाश सर्वव्यापी आहे, आकाश कुठं नाही असं नाही, सर्व काही त्या आकाशामध्ये स्थित असलं तरी सुद्धा आकाश कशातही लिप्त होत नाही. बघा, तो वायू पण आकाशामध्येच आहे, तरी पण वायू असू दे नसू दे तरी पण आकाश अस्तित्वात असतच नेहमी. असं नाही की त्या सगळ्या वस्तू आकाशाच्या छत्रछायामध्ये जरी असल्या तरी सुद्धा, त्या आकाशात जरी असल्या तरी सुद्धा त्या आकाशाचं विभाजन कधी होत नाही, आकाशाचे तुकडे झाले असं होत नाही. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, सर्व वस्तूंना आश्रय देऊन सुद्धा आपण कशातही आपण लिप्त व्हायचं नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टींचा आपल्याला स्वीकार करावा लागला तरी सुद्धा आपण त्या आसक्त व्हायचं नाही, आपलं समजायचं नाही. आपण म्हणतो माझं घर, ते घर माझं आहे, पण माझं असलं तरी सुद्धा खरं तर
ते माझं नसून भगवंताच आहे. काही काळापुरतं आपल्याला देण्यात आलं ते वापरण्यासाठी, बरोबर आहे ना? ते आपण समजून घ्यायला हवं. आणि जो वेगवान वायू आहे, वायू, पुन्हा एकदा वायूचा उल्लेख केलेला आहे. काय केलं वायूचा उल्लेख? की पुन्हा आपल्याला थोडस या ठिकाणी उल्लेख आहे तात्पर्यामध्ये की आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला जाणीव करून देण्यासाठी असं उल्लेख आहे. तर वायू इथं असं उल्लेख केलेला मध्वाचार्य तात्पर्यात म्हणतायत की जसं वायू आहे तो जसं जीवाला काय केलं पाहिजे म्हणे, आपला दैवी गुण पुनर्जागृत करण्यासाठी खूप कठोर परिश्रम घेतले पाहिजे. असं नाही की उगाच कसं पण नाही, तर आपल्याला हे तीक्ष्ण बुद्धीनं आपण जाणून घेतलं पाहिजे. तर जसं वायूच्या गतीमुळं बरोबर ना, चोचाऱ्याचा वारा पण येतो, पाऊस पण येतो, वीज, म्हणजे वायू सगळ्या इकडे तिकडे नेत असतो सगळ्या गोष्टीनं. तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये आकाश असतं त्याच्यामध्ये, पण ते आकाश कधी विचलित नाही. इतकं आकाश सर्वात सूक्ष्म आहे, पण आकाश कधीच विचलित होत नाही. तसं आपणही असा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की पुढचं म्हणजे पाण्याचा उल्लेख आहे. पाणी विशेष स्वच्छ पाणी कसं म्हणे, साधू साधू संत असतात ते कसे असतात म्हणे, दोषांपासून मुक्त असल्यामुळं ते पण पाण्याप्रमाणे स्वच्छ सुस्वभावी. आणि पाणी वाहतं पाणी कसं असतं ना, आवाज पण त्याचा विशिष्ट आवाज येतो पाण्याचा. तसा म्हणे तो साधू पण तसा बोलतो म्हणे, अगदी शुद्ध रीतीने स्पष्टपणे. आणि शुद्ध पाण्याने कसं आपण शुद्ध होतो की नाही, पाणी शुद्ध तर आपण शुद्ध होतो. तर तसंच संतांचं दर्शन, त्यांचं स्पर्श, त्यांच्यावर श्रवण केल्यावर मनुष्य शुद्ध होत असतो. तर पाण्याचं असं महत्व सांगितलेलं आहे. तर म्हणून या ठिकाणी जे अपाम मित्र म्हटले पाण्याप्रमाणे, त्या म्हणजे काय होत आहे याचा अर्थ की जे साधू काय करतात, सर्व जीवांना आपले मित्र मानून त्यांचं रक्षण करतात सगळ्या पापापासून. साधू संत आणि महत्व सांगतात ना भगवंताचं. तर त्यामुळं इथं उल्लेख आहे की जसं अग्नी असतो ना, पुढचा उल्लेख एक मी सांगत जाईन की पुढचा हा गुरु आहे म्हणून. अग्नी आहे पुढचा. तर अग्नी कसं होतं, कधी कधी संत पुरुष कधी करतात अग्निप्रमाणे, कधी गुप्त आणि कधी प्रकट होतात. तसं जो गुरु काय करतात म्हणजे तो उल्लेख आहे, दत्तात्रय भगवान म्हणतात गुरु काय करतात, आपल्या शिष्याच्या हृदयातलं पाप जे आहे, पाप ते जळून भस्म करू शकतात. एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये संत गुरूंमध्ये. तर ते गुरु शिष्यांवरती विशेष कृपा करून ते जाळतात. म्हणजे काय, ते अग्नीचं कार्य आहे. अग्नी काय करतो, अग्नी जाळून भस्म करतो. तर जो खरा साधू आहे तो आपली आध्यात्मिक स्थिती तो कधी प्रकट करत नाही, मी एवढा श्रेष्ठ आहे, एवढा उंच आहे. आपण कधी बघितलं नाही साधू संत शुद्ध भक्त ते कधी म्हणत नाहीत. आपण नवसाधक म्हणतो, मी हे केलं, मी हा आहे, तो आहे वगैरे. पण जे शुद्ध भक्त ते कधी हे करत नाहीत. अग्नी जसा त्या राखेखाली पण असतो लपलेला असतो अग्नी, तसं शुद्ध भक्त काय करतो, मग तो आतनं सगळं त्याला माहिती आहे, पण बाहेर तो काय करतो, तो आवश्यक तेव्हा ते प्रकट करतो शिष्यावर कृपा करण्यासाठी. असं उल्लेख केलेला आहे. जसं ते इंधन असतं ना, ते अग्नीवर इंधन टाकले काय होतं, मग त्या अग्नी त्याचं जसं ते इंधन टाकतं तसं त्याच्यात ते पूर्ण जळू लागतं. ते जे सरपण किंवा इंधन टाकलेलं आहे तेच अग्नी बनून जातं. त्याच पद्धतीने काय होतं, मग भगवंत पण काय करतात परमात्मा रूपानं सगळ्या वेगळ्या शरीर स्वतः निर्माण केल्याचं उंच उच्च आणि सगळ्या सगळ्या निम्न शरीर असेल येऊन सगळीकडे भगवंत प्रवेश करतात रूपाप्रमाणे. पण असं नाही की भगवंत सगळ्यांच्या हृदयात सगळे भगवंत नाही झाले, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. हा फरक लक्षात राहायला हवा. तर इथं म्हटलेलं आहे की जिथं धुमसणारा अग्नी असतो, लाकडं हलवतो की नाही आपण, लाकडाला अजून अग्नी पेटून निघतो. त्याच पद्धतीनं भगवान सगळीकडेच आहे, पण जेव्हा त्यांचं महिमेचं श्रवण कीर्तन करतो तेव्हा ते भक्तासमोर प्रकट होतात. अग्नीचा प्रकट होतो ना हलल्यावर, तसं हलवणं म्हणजे काय, त्यांच्याविषयी ऐकणं भगवंताविषयी. पुढे आता चंद्राकडनं पण काय शिकले बघा भगवंत. चंद्राच्या कला असतात वाढत, जसं आज पौर्णिमा आहे, नंतर आता कमी कमी काय होणार, आता अमावस्येपर्यंत कमी कमी होत जाणार, म्हणून अमावस्येपासून वाढणार. जे जसे चंद्राच्या कला कमी होतात वाढतात, तसंच आपल्या ही जी त्या चंद्राचं वाढणं कमी करणं चंद्राला प्रभावित करत नाही, चंद्राला काही फरक पडत नाही. अगदी त्याच पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये पण आपण बघतो, आपण जन्माला येतो, नंतर आपण वाढतो, काय काळ राहतो, प्रजोत्पादन, ऱ्हास, मृत्यू, हे जे 6 बदल होतात आपल्यामध्ये, याच्यामध्ये पण काय व्हायला नाही पाहिजे, आपण कधीच
विचलित होऊ नये असं इथं उल्लेख केला. कारण जो आत्मा आहे त्याचा कधी मृत्यू होत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयाः अजो नित्यम शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. भगवान म्हणतात स्पष्टपणे आत्म्याचा उल्लेख करतात. ते सांगतात की हा जो आत्मा आहे न जायते न म्रियते, तो जन्म होत नाही, त्याचा मृत्यू होत नाही. किंवा पूर्वी कधी जन्म झाला होता आत्म्याचा असा कधी होत नाही, पुढे कधी जन्म झाला असं नाही, त्याचा जन्म नाही मृत्यू नाही, तो नेहमीच अस्तित्वात असतो. त्यामुळं हे जे परिवर्तन भरपूर होतील शरीराचे, पण आत्मा मात्र काय होत नाही, त्याच्यात परिवर्तन कधी होत. त्यामुळे चंद्रासारखं आपण इथं म्हटलेलं आहे की आपल्याला हे शिकलं पाहिजे, आपण त्यात विचलित होऊ नये. तर जसं नदीचा जो प्रवाह असतो त्याच्यामध्ये कसं, आता चंद्राचं उदाहरण पुन्हा एक अग्नीचं उदाहरण देत आहे. का बरं अग्नीचं उदाहरण देतात? कारण याला म्हणजे सीमावलोकन, म्हणजे आधी झालं थोडं सिंह काय करतो ना ते आपण पाहिला का सिंह? कोणी पाहिला बरं? आता कोणी पाहिला म्हणजे कोण दिसले तर कळणार. सिंह पाहिला ना आपण? आराध्य कोणते प्रभू सिंह पाहिला ना, म्हणजे आपण जवळ जाऊन नाही पाहिलं ना, लांबूनच ना. ते जबड्यात हात घेऊन जात नाही म्हणलं तुम्ही? नाही, तसं करू नका. म्हणजे तसं भरपूर सेवा करायची आपल्याला आहे ना. सुंदर गौर प्रभू नाही ना, सिंह घरी आणायचं नाही आपण त्याला पाहण्यासाठी वगैरे, पण ठीक आहे तेवढं. तर जो सिंह जो आहे तो काय करतो सिंह माहिती ना आपल्याला? चाललेला असं पुढं आणि थांबतो थोडस आणि पुन्हा असं मागवळून बघतो. मागवून बघतो म्हणजे काय त्याचं मागवून बघणं म्हणजे तो पाहतो की सुरक्षा आहे ना सगळीकडे वातावरण सुरक्षित आहे ना, कोणी काही बाण धरून तर थांबला नाही ना माझ्यावर. त्याला म्हणतात सिंहावलोकन. तसं आपण भक्तांनी काय करायला हवं म्हणे, आपण म्हणजे थांबून मागं वळून बघायचं नाही. असं तुम्ही वळून बघू नका मागं, बरोबर आहे. तर आपण आपल्या जीवनामध्ये भक्तिमय जीवनामध्ये आपण पाहायला हवं की आपण बरोबर पाऊल तर पडतंय ना आपलं. तर अशा पद्धतीनं त्यांनी पाहायला हवं, ओळखायला हवं. आणि पुढं म्हटलेलं आहे सूर्याचं उदाहरण आहे. सूर्य किती विशेष सूर्याचं बघा, शक्तिशाली किरणांसाठी तो काय करतो, सगळं पाण्याचं बाष्पीभवन करून पुढं पावसाच्या रूपानं पुन्हा देतो तो. आता बघा समुद्र कसा आहे, समुद्र एक वरिष्ठ भक्त सांगत होते की समुद्र एवढा मोठा समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये मीठ आहे. तर तसं जर नुसतं चांगलं असं जर पाणी ठेवलं असतं तर आपण वापरलं असतं, नाही असं नाही. पण मिठाचं असल्यामुळे काय होतं, ते पाणी जेव्हा बाष्पीभवन होऊन जातं, गेल्यानंतर पुन्हा त्याचा पाऊस पडतो, ते पाणी आपण वापरतो प्यायला किंवा जे काही आहे पाणी. समुद्रात डायरेक्ट वापरत नाही. म्हणजे आपल्याला ते यज्ञातनं जावं लागतं आपल्याला. यज्ञ आहे ना, त्याचं बाष्पीभवन होतं. म्हणजे याच्यावरती आपल्याला म्हणजे भगवंताने अशी व्यवस्था केली की आपल्याला ते यज्ञ करणं भाग पडतंय भगवंताच्या प्रसन्नतेसाठी. तर बाष्पीभवन याच प्रकार साधू काय करतो, आपल्या भौतिक इंद्रियांनी सर्व प्रकारच्या भौतिक वस्तूंचा स्वीकार तर करतो तो, आणि सुयोग्य योग्य वेळ बघून सुपात्र व्यक्ती, योग्य व्यक्ती त्याला देतो तो त्याच्या विनंतीनुसार. कळलं ना? तो सगळं घेऊन तो देतो परत. तो घेताना दिसतो पण तो घेत नसतो, तो देत असतो नंतर. बरोबर ना? म्हणून याचा तर तो इंद्रिय विषयाचा स्वीकार करते वेळी किंवा परत करताना लिप्त होत नाही. एखादी वस्तू घेतली आपण, ती घेतलीच परत येण्याचं नाव नसतं आपण. एखाद्या ते द्या वस्तू दे आणि नंतर देताना मग त्यांना आठवण ती वस्तू ओ आज मी फोन करणार तुम्हाला. मग ते काय केलं नाही, तुमचा आलाच ना फोन. बरोबर असंच उत्तर होतं नाही बऱ्याच वेळा. आपल्याला आश्चर्य वाटतं आजच कसं काय झालं, काय भगवंताची योजना असेल. तर त्यामुळे शिकायचं आपल्याला. तर प्रभुपाद म्हणतात जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांनी म्हणजे कृष्ण भक्तीच्या प्रचारासाठी जे काय प्रदान केलं धन आहे भक्ताकडे देतात लोक. बरोबर ना? भगवंताचं धन आहे त्यांच्याकडे असतं, ते भक्तांकडे देतात. मग भक्त काय करत नाही, ते त्याचं स्वामित्व दाखवत नाही की असं धन संयोग नाही न करता काय त्याचा उपयोग करतात, ते घेतात. आणि सूर्य काय करतो, बाष्पीभवन करून घेतो पण स्वतःकडे ठेवत नाही. तो पाण्याच्या रूपात सर्वांना वाटतो आणि तो विविध ह्याच्यावर प्रतिबिंबित होतो की नाही सूर्य सगळीकडं, पण तो प्रतिबिंबित ह्याच्यात लिप्त होत नाही, कधी विभाजित होत नाही.
तर आपण चेतन स्वरूप आहे. आता याच्यात बरंच वर्णन आहे, आता पुढे भरपूर अजून आपल्या दूर राहिले. पुढचा आहे कबूतर किंवा कपोत म्हटले. कपोत त्याची कहाणीच आहे की म्हणजे कुठेही कोणाशी अति स्नेह करून किंवा अति काळजी करू नये. खूपच काळजी करू नये, कसं होणार, त्याचं कसं होणार, आणि मग खूप काळजी, खूप स्नेह, त्याचं खूपच लाड म्हणतो ना आपण, म्हणतो ना कधी कधी खूप लाडावलेच तुम्ही त्याला. ऐकलंय तुम्ही शब्द असं वाक्य म्हणतात ना, एखाद्या विषयी म्हणतात ना, काय नाही तुमचंच आहे, तुमचीच आहे, खूप लाड केला ना तुम्ही त्याचा लहानपणी, आता बघा काय करतोय असं म्हणतात ना. तसं खूप अति स्नेह पण करून नये. कबुतराचं उदाहरण आहे. काय कबुतराचं उदाहरण आहे? कबूतर आणि कबुतरी, किंवा आपण मराठीत कबुतरीण पण म्हणतो कदाचित, माहित नाही, ते शब्द जास्त वापरत नाहीत आपल्याला. कबूतर आणि कबुतरीण पेक्षा नर कबूतर आणि मादी कबूतर असे म्हणूया. तर तो कबूतर होता, तर तो ते कबूतर आणि कबुतरी आपसामध्ये त्यांचा स्नेह खूप होता, खूप एकदम एकमेकांच्या प्रेमात असायचे. नंतर ते गर्भधारण झाले ते कबुतरीला, मग ते पिलं झाली, आणि ते पिलाला खाऊ घालण्यासाठी ते कबूतरी दोघं भ्रमण करून यायचे. एकदा काय झालं, ते दूर गेले असताना एक तिथं तो शिकारी आला. त्याने दाढ हे करून काय केलं, ज्या झाडावरती मी ते बऱ्याच वर्षापासून वास्तव्य करत होते कबूतर आणि कबुतरी, तिथं जी पिल्लं, ती छोटी छोटी पिल्लं थोडी मोठी झाली, पिल्लं उडू लागली, तिथल्या तर उडत होती. आणि त्या शिकाऱ्याने पाहिलं की, शिकाऱ्याला पाहिल्यावर काय झालं, त्यांनी जाळ टाकलं, त्यांना त्या पिलाला पकडलं. मग ते कबूतर आणि कबुतरीला ते शोक करू लागले. ती कबुतरी ती खाली पडली, तिला बघून तो कबूतर शोक करू लागला. एवढं शोक करत तो पण पडला खाली त्याच्यामध्ये, आणि तो शिकारी त्या सर्वांना घेऊन गेला. एवढं त्या एकमेकांमधलं ते त्यांचा स्नेह, त्यांचा शोक करणं, इथं उल्लेख आहे की म्हणजे एखादा जीव किंवा आपण सगळे जीव भगवंताला विसरल्यावर काय अवस्था आपली होते या भौतिक जगामध्ये. त्यामुळे आपण काय होतं, भौतिक जगामध्ये आसक्त होऊन जातो. त्याच पद्धतीने आपण हे पाहायला हवं की आपण भगवंतामध्ये आसक्त होणं खूप महत्वाचं आहे. भौतिक जगात आसक्त काय होतंय हे त्या कबूतर कबुतरीवरनं भगवान दत्तात्रय भगवान स्वतः शिकले. आणि मग असं त्यांचं बरंच उल्लेख आहे, मी थोडक्यात सांगितलं. बारीचं त्याचं कसं दुःखी झाला तो कबूतर, ती कबुतरी कशी दुःखी झाली, किती त्रास झाला त्यांना, बरंच काही. आणि सरतेशीर तो सगळं घेऊन गेला, तो त्याला काही फरक पडला नाही. तर तो कुटुंबामध्ये आसक्त राहून आपण त्याचा वैराग्याचा भाव न ठेवता कुटुंबात निवड आसक्त राहूनच जीवन जगलो तर कशी भयानक अवस्था होती, हा उल्लेख आपण ऐकला. आणि पुढचा उल्लेख येतोय की पुढचे पण आहेत. एक अजगराचा उल्लेख आहे. अजगराला पण गुरु केलं त्यांनी. आता खरं तर थोडं तात्विक विषय, आपल्याला कंटाळा तर आला नाही ना कोणाला, बोर झालं नाही ना कोणाला. सर्वांचे व्हिडिओ ऑफ, बऱ्याच जणांचे व्हिडिओ ऑफ केल्यामुळे मला कळत, तुम्हाला म्हणजे आता कसं प्रवचनात समोर असलं कथा आपण म्हणतो जागरा, झोपू नका. तुम्ही थोडं कंटाळा आल्यामुळे कदाचित तुम्हाला गोड झोप लागली असणे शक्यता नाकारता येत नाही. असा आरोप करत नाही आपल्याला, इतरही कारण शकतात. बरं ठीक आहे. तर मुद्दा होता की अजगराकडनं काय शिकलं बघा. अजगर स्वस्त पडलेला असतो तो, मग स्वादिष्ट असू दे, निरस असू दे, पुरेस अपुरे असू दे, जे काय असेल ते स्वीकारतो. त्याच्या उदाहरणाने हे शिकलं पाहिजे म्हणे. साधू आहे, जेव्हा मिळालं तर घ्यावं, नाही मिळालं ते उपास जरी झाला तरी फार चिंता करू नये म्हणे. भगवंताची इच्छा आहे समजून त्याने शांतपणे झोपून जावं. आपलं कसं होतं, थोडं काही नाही मिळालं तर किती अकांड तांडव करतो. मराठीत म्हणतात घर डोक्यावर घेतलं त्यांनी. का हेच का बनवलं, मला हेच पाहिजे होतं, तेच पाहिजे होतं. गृहस्थ जीवनात तर अजून जास्त अवघड आहे. हे पाहिजे होतं, ते पाहिजे होतं. याचा अर्थ नाही की मंदिरातल्या भक्तांचं अगदी फार हे साधक अवस्थेमध्ये नव्हतं की हे पदार्थ पाहिजे होता, हा पाहिजे होता, तो पाहिजे होता. तर त्यामुळे काय करावं, साधू जो आहे, भक्त आहे, त्याने शांत राहून जास्त खूप अति प्रयत्न न करता आपल्या चरित्रार्थ चालवलं पाहिजे. आणि पण पारमार्थिक उन्नतीसाठी त्यांनी प्रयत्नशील राहायला हवं. हा उल्लेख तो काय कोणाकडे शिकला, अजगराकडनं. आणि समुद्राकडनं काय शिकला, समुद्राकडनं पाहिलं की समुद्र कसा, बरोबर बघतो ना आपण, समुद्र सतत लाटा येत असतात त्याच्यामध्ये, पण अथांग समुद्र असला तरी सुद्धा समुद्र काय होत नाही, आपलं मर्यादा ओलांडत नाही कधी. कितीतरी नद्या त्याच्यात प्रवास करत असतात,
पण एवढ्या नद्या प्रवेश करूचा कधी तो एकदम हे होत नाही, डिस्टर्ब होत नाही. कसं करू आता मी, का होईल माझं, ही गंगा येऊ लागलेली, यमुना येऊ लागली, ही नदी आली, ती नदी आली, प्रत्येक सगळीकडच्या नद्या प्रवेश करताय, पण कधी समुद्र विचलित होत नाही. तसं भक्तांनी काय करावं म्हणे, त्याच्या जीवनात कधी दारिद्र्य येतं, कधी खूप धनवान बनतो तो, बऱ्याच गोष्टी त्याच्या जीवनात होत, तरी पण त्याने काय करू नये, त्याच्यामध्ये विचलित होऊ नये, असं तिचा उल्लेख केलेला आहे. आणि जो पतंग किडा असतो ना, तो आगीमध्ये भस्मसात होतो, तो काय करतो मग, याचा अर्थ काय की म्हणजे स्त्री पुरुषांच्या आकर्षणाशी लिहिलेलं आहे. पुरुषाचं स्त्रीकडं किंवा स्त्रीचं पुरुषाकडं एकमेकांकडे बघून आकर्षित होतात. त्यांचं रूप किंवा त्यांचं सौंदर्य असेल म्हणा, त्यांचे अलंकार असतील, त्यांचे हावभाव, हे सगळं बघून काय होतात, आकर्षित होतात आणि पूर्णपणे बुद्धी नष्ट होते आणि त्याच्यामध्ये तो काय होतो, त्याला हरून बसतो. तर हे पतंगाने किडा आहे तो, त्याच्यामध्ये आत गेलेल्या स्थिती ह्याच्याप्रमाणे येतं. मग त्याने काय केलं पाहिजे, त्यासाठी जेव्हा तो हरिनामाचा जप करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, जेव्हा तो हरे कृष्ण मंत्र जप करतो, कीर्तन करतो, तेव्हा काय करतो, होतं भीषण संकटात त्याची सुटका होते. चैतन्य महाप्रभू श्रील प्रभुपादांसारख्या प्रतिनिधींनी काय केलं, आपल्याला या संसारूपी अंधकारातून आपल्याला जीवांची सुटका ते करतात. त्यामुळे आपण याचा लाभ अवश्य घेणं गरजेचं आहे. तर मधमाशीकडनं काय शिकले म्हणजे, मधमाशी कसं करते, मग वेगवेगळ्या फुलातनं ते सुगंध हे घेत असते, मध. तर साधूने काय करावं, आपलं प्राण रक्षणात अन्न स्वीकारावं आणि जेवढं मिळेल तेवढं त्यांनी काय करावं, भोजन स्वीकार करावं. जो विशेष भ्रमण करण्याचा साधू आहे त्यांनी तिथे जेवढं मिळेल तेवढं, किंवा मंदिरात राहणार असेल त्याला जेवढं मिळेल, किंवा घरी राहणार असेल तर त्यांना पण आहे ते समाधान मानावं. आणि मधमाशी लहान मोठ्या सगळ्या फुलातनं मध घेते ना, बुद्धिमान मनुष्य काय करतो मग म्हणे, दत्तात्रय भगवान सांगतात अवधूत ब्राह्मणाच्या रूपात की म्हणे, बुद्धिमान मनुष्य पण काय करतो, शास्त्रातनं तो सार घेत असतो. सार म्हणून भक्ताला म्हटलंय, भगवंत आहे तर भावग्राही, आपला भाव चालतात भगवंत. आपला अमुक भाषा येते, ते येते, ते बघत नाही. भगवंत काय बघतात, त्याचा भाव कसा आहे, हा गरीब आहे का श्रीमंत आहे, उच्च नीच काही बघत नाही, हे पाहतात की त्याचा भाव कसा आहे. पण म्हणतात भगवंत भावाचा भुकेला आहे, भगवंत आपला भाव जाणतात, म्हणून त्याला म्हटलंय भावग्राही जनार्दन. आणि भक्त काय असतो, सारग्राही, तो सार घेतो त्यातलं. त्यामुळे शास्त्रातलं सार घेऊन तो बुद्धीनं काय करतो, स्वीकार करतो, समजून घेतो, ज्ञान घेतो. तर त्यामुळे त्यांनी काय करू नये, संग्रह करण्याची प्रवृत्ती नसावी, लोभी बनू नये, एवढं गरजेपुरतं ठेवावं. गरजेपेक्षा जास्त घेतलं म्हणून काय होणार, मग ते साठवायची काळजी, हे ते सगळं करतो. प्रभुपाद म्हणजे इथं श्री भक्ती सिद्धांत महाराजांचा इथं उल्लेख केला, ते म्हणतात की आपण भगवंताचा प्रचार करण्यासाठी, कृष्ण भगवानच्या प्रचारासाठी भरपूर संपत्तीचा संग्रह करू शकतो, पण त्याचा उपयोग जर आपल्याला भगवंताच्या सेवेसाठी करायचा करू शकत असो तर. पुढं मधमाशीचं हे केलेलं आहे आणि विशेष करून इथं हत्तीचं हे केलेलं आहे, हत्तीचा उल्लेख केलेला आहे. हत्ती हत्तीला कसं पकडतं माहिती ना, हत्तीला हत्तीणीविषयी, हत्तीणी जरी आवाज जरी आला तरी हत्ती फार विचलित होतो. मग हत्ती एका ठिकाणी हत्तीणीला ठेवलेलं असतं बांधून, आणि त्या हत्तीणीला मुद्दाम काय करत, ती जेव्हा आवाज ओरडते मुद्दाम, त्याला ओरडायला प्रेरित करतात. ते ओरडायला लांबणं हत्ती असतो आणि ते हत्तीणी पण येण्याची जी वाट आहे, त्या वाटेवर हत्तीने पण थोड्या अंतरावर काय केलं, तिथं मोठा खड्डा असतो आणि त्याच्यावर नारळात धावड्या असतील, गवत सगळं हे करून लांबणं काय वाटतं की ते गवत असेल, पण हत्ती अतिशय मदमस्त होऊन तिथे येतो हत्तीला स्पर्श करण्यासाठी म्हणून, आणि हत्ती त्या खड्ड्यात पडतो आणि त्याला काय करतात, मग बरेच दिवस उपाशी ठेवून त्याला धरून मग त्याला पकडतात हत्तीला. तर अशा रीतीनं ही काळजी घेतली पाहिजे, किंवा आपण इंद्रिय सुखासाठी असं उपभोग घेण्याची इच्छा टाळावी. तर म्हणून त्याने काय केलं पाहिजे की अशा बऱ्याच घटना घडतात की स्त्रीच्या प्राप्तीसाठी बरेच काही कांड वगैरे केले जातात, तिथं उल्लेख आहे. तर त्यामुळं मधमाशीविषयी जे सांगितले, त्यामध्ये धनाविषयी पण सांगितलेल्या वस्तूविषयी बऱ्याच गोष्टीचा उल्लेख आलेला आहे. आणि त्याचबरोबर हरिणापासून काय शिकलं, हरिण तसं वनात राहणारे साधून किंवा कुठल्या साधून
ग्राम्य गीत म्हणजे शृंगारयुक्त गाणी, सिनेमाची गाणी असतात ना, ती गाणी कधीच ऐकू नये किंवा म्हणू नये. तर हरणापासून काय शिकायचं म्हणे, पारद्यात पारधी तो वाजवत असून त्याच्याकडे एक वाद्य असतं शृंग, ते वाजवल्यामुळे काय होतं, मग ते ऐकल्यामुळं त्या हरिण जे असतं, हरिण फार आकर्षित होतं, हरणाला बरं वाटतं, वा चांगलं चाललंय आवाज, आणि हरिण त्या त्या संगीताकडे आकर्षित होतं, त्याचे कान तिकडे खेचले जातात आणि त्याला तो पारधी काय करतो, पकडतो. म्हणून म्हटलेले काय करावं आपण, यातनं काय धडा घ्यावा, त्यांनी धडा घेतला की आपण केवळ भगवंताचं गीत ऐकावं. आणि भगवंताचं गीत म्हणजे काय, भगवद्गीता म्हणजे भगवंताचं गीत, आता भागवतम सुद्धा. तर त्यामुळं ऋषशृंगचं उदाहरण दिले. तर ऋषशृंग त्यांनी काय केलं, त्या ऋषशृंगाने त्याच्या वडिलांनी त्याला काय केलं होतं, ब्रह्मचारी बनवण्यासाठी म्हणून जंगलामध्ये ठेवलं होतं, कुठली स्त्री येऊ नये किंवा बघू नये अशा दृष्टीनं. पण त्या राजाने काय केलं, रोमपाद राजाने त्या ऋषशृंगला आपल्या राज्यात आणण्याच्या उद्देशानं काही वेश्या स्त्रियांना पाठवलं, आणि यांनी कधी स्त्रियांना पाहिलं त्याला माहित पण नव्हतं. त्याला आलिंगनवर केलं, त्यामध्ये त्याच्या हृदयात त्यांच्याविषयी आकर्षण उत्पन्न झालं, आणि अशा त्यांनी काय केलं, त्या गाऊ लागल्या, गीतं गाऊ लागल्या, आणि ते ऐकल्यामुळे काय झालं, तो प्रभावित झाला, त्यांच्याकडं आकर्षित झाला. ही काळजी त्याने घ्यायला हवी. आणि म्हणून काय केलं पाहिजे की पुढचा उल्लेख आहे जिभेचा उल्लेख आहे. जीभ, माशाकडनं काय शिकले, याच्यातनं त्याने जिभेशी कसं कनेक्ट केलं. माशाला पकडण्यासाठी काय केलं होतं, माशात तुकडा किंवा मांसात तुकडा लावून सोडला तो पाण्यामध्ये, आणि मग त्यानंतर त्या माशाला त्याला ते जिभेची जी इच्छा असते ना, जिभेची तुष्टी करण्याची, आणि त्यामध्ये ओढला जातो तो मासा, आणि त्याला पकडण्यात येतं. आणि मग जीभ अशी गोष्ट आहे, जिभेला, आता तुम्ही ऐकलं असाल ना, मध्ये एक आमच्या इथलेच भक्त पंढरपूर मधले, तर त्यांना मध्ये कोरोनाचा त्यांना त्रास झाला होता, आणि त्यांना म्हणजे असं हे झालं की त्यांना पूर्ण सुगंध, कुठला गंधही येत नव्हता, आणि खाल्लेलं काहीच चव कळत नव्हती. तिखट दिलं काय, गोड दिलं, सगळं दिलं, तर त्यांना त्याचे काहीच फरक कळत नव्हतं. त्याला त्रास असा होऊ लागला की ते तिखट झालंय त्याला कळतच नव्हतं ना. एखाद्यामध्ये आपण जास्त तिखट झालं, आपल्या जर ते सोयीचं होत नसेल, पेलत नसेल, आपण काय करतो, आपण ते खात नाही किंवा टाळतो. पण त्याला ते कळलंच नाही, तिखट झालं जास्त, न करता खाल्ल्यामुळे पोट बिघडलं, त्यांचं त्रास झाला त्याला. तर त्यामुळं ते जिभेचं अशी गोष्ट, जीभ आपल्याला चव देत, आणि ते चवीमुळे आपल्याला पोटात काय होते बघत नाही आपण, ते जिभेला बरं वाटलं तर आपण ते ढकलत असतो आतमध्ये. तर ही त्यांनी काळजी घेण्यासाठी तर सांगितलेलं आहे. आणि विशेष करून श्रील भक्ती सिद्धांत महाराज इथं त्यांचं कथन उल्लेख केलेला आहे, उद्धृत केलंय. भक्ती सिद्धांत सरस्वती महाराज म्हणतात की जी द्वादश म्हणजे 12 रस आहेत वेगळे वेगळे ना, दास्य, सख्य, माधुर्य, भौतिक जगात पण आहेत, हास्य, बिभत्स, हे जे 12 रस आहेत भौतिक जगातले, त्या 12 रसातनं भौतिक जगातनं सुटण्यासाठी रसाद्वारे आपण जे भगवंताच्या जे लीला केलेली जे 12 वन आहेत, द्वादश वन आहेत वृंदावनातली, त्या द्वादश वनामध्ये आपण जेव्हा भ्रमण करतो, त्या आपल्याला ज्या 12 रसांच्या द्वारे जे आकर्षण वाटतं भौतिक जगाविषयी, त्याच्याविषयी आपल्याला ते 12 रस आपण भगवंताविषयी आकर्षित होण्यासाठी आपल्याला सहाय्य करतो, असं त्या ठिकाणी उल्लेख केला. खूप सुंदर. आणि जिभेला जर नाही, जिभेला नाही नियंत्रण ठेवलं तर मग बाकीचे इंद्रिय ते करतील. आणि पुढचा उल्लेख आहे, पुढच्या वेश्येत क्षमा करा, पुढचा जे गुरु, पिंगळा नावाची वेश्या, पिंगळा नावाची, ती विदेह नगरीत राहत होती, आणि ती वेश्या आपलं सुंदर, खूप सुंदर होती ती, म्हणजे स्वतःला सजवायची सुद्धा. आणि ती एकदा दारात उभं राहून पाहत होती कोणी येईल का म्हणून, आणि ते पाहत होते रात्रभर येणाऱ्या जणांचं, म्हणजे ह्याच्यावर धन असेल, हा भेटेल, तो देईल, मला एवढं धन देईल, असं येतात होता बघत बघत खूप हे केले. तिचं कार्य तेच होतं की धन घ्यायचं आणि तिच्याबद्दल शरीर हे करायचं. आणि खूप बरंच हे झालं, मध्यरात्र झाली, कोणीच आलं नाही तिच्याकडे, आणि ते चिंता करूला तोंड सुकून गेलं, परत हे झालं, असं होता होतं. अचानक तिच्यामध्ये विरक्ती उत्पन्न झाली, वैराग्य उत्पन्न झालं. तिला त्या वैराग्यामुळे सुखाचा अनुभव येऊ लागला. खरं तर ते वैफल्यग्रस्त झाली होती, त्याकडे कोणी नाही आल्यामुळं निराश झाली होती, ती फ्रस्ट्रेट झाली होती. पण त्यामुळं तिला काय झालं, ते विरक्तीच्या अनुभवामुळं तिच्या लक्षात आलं की काय झालं, संस्कृत सुभाषित आहे ना, निराशा ही परमसुखम. निराश झाला सुद्धा काही या जगात काहीच नाही, हे सुद्धा हा विचार तो अर्थात त्याला पुढे डेव्हलप केलं पाहिजे. काही नाही असं म्हणून जीव देऊन चालणार नाही, ती गडबड नाही करायची आपण. ती काय करू लागली, त्या आपल्या अवस्थेविषयीची मनात घृणा उत्पन्न झाली, पूर्ण उदासीन झाली, आणि अनासक्तीच्या त्या खडगाने तिला काय केलं,
असं म्हणा, अनासक्तीच्या तलवारानं काय करायचं आपण, भौतिक जगाची गाठ भेदून काढायचे ना. मग तिने ती गीत गाऊ लागली पिंगला. ती म्हणाली की म्हणे काय म्हणे किती मूर्ख आहे म्हणे, माझं मन माझ्या अधीन नसल्यामुळं मी मूर्खाचं काय केलं म्हणे, अति क्षुद्र मनुष्यांकडनं अशी भौतिक सुखाची अपेक्षा केली मी. खरं तर म्हणे मी माझ्या हृदयात असलेले नित्य जे भगवंत आहेत, जे प्रिय आहेत मला अत्यंत, त्यांची सेवा मी त्यागली म्हणे, ती सेवा मी कधी केली. तर भगवंत साक्षात जगदीश्वर ते माझ्या हृदयात असून पण मी त्यांची उपेक्षा केली होती. तर म्हणजे आतापर्यंत काय केलं, भौतिक जगात हे केल्यामुळं सेवा केली, भौतिक जगात काय मिळालं, काहीच मिळालं. पण आता मी खरं तर माझ्या आत्म्यालाच मी वेदना दिलेल्या आहेत म्हणे, माझा देह विकला म्हणे लोकांना. तर आता मी काय करणार म्हणे, किती मूर्ख म्हणे, जे हाडा मांसाच्या शरीरामध्ये मी आसक्त झाले, आता मी काय करते म्हणे, मी आता बरंच ते मोठं गीतच आहे तिथं मोठं. तर शेवटी तिने ठरवलं की वैराग्य, तिच्यामध्ये पूर्ण वैराग्य आलं. आणि ती म्हणते की मी भक्तिभावानं, ती म्हणते की तेनोपकृत मादाय क्षीरसागराम्य संगतः त्यक्त्वा दुराशा शरणम व्रजामि तमधीश्वरम. ती म्हणते की मी भक्तिभावानं भगवंताचे उपकार स्वीकारित आहे. मी इंद्रिय भोगाच्या पापी वासना त्यागून त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना मी शरण जात आहे. शिकले तिच्याकडून. तर मी जीव म्हणतात ना, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन म्हणतात ना, उपाय काय त्याच्यावर? उपायाच आहे की आज मी एकाला फोन केला होता बऱ्याच वर्षानंतर. तो म्हटला मला की आय वॉन्ट पीस ऑफ माइंड. म्हटलं उद्या आपण भेटणार तो, म्हणजे चर्चा करूया आपण त्याला. तर पीस ऑफ माइंड फार महत्वाचं आहे. तर त्यामुळं मग असं त्या पिंगळा विषयकडून शिकले या गोष्टी, अनासक्ती किंवा, आणि त्याच्यानंतर पुढे शिकले ते त्या पक्षाकडनं, ससाणा पक्ष, त्याला कुरर पक्षी म्हणतात, कुरर पक्षी किंवा ससाणा. ससाणा, गिधाड, गरुड हे जे पक्ष फार भले मोठे, ते एखादा मृतदेह त्याला उचलून नेऊ शकतात ते वर. तर असे पक्षी आहेत. तर त्याने पाहिलं की त्याच्याकडनं एक ससाण्यांचा मोठा समूहच होता पक्ष्यांचा. त्यांनी काय, त्यांना काही आहार नाही मिळाल्यामुळं चोचित माळ धरून चाललेल्या एका ससाणा पक्षीवर त्याने आक्रमण केलं, दुर्बळ होतं. आणि ते संकटात सापडल्यामुळे काय झालं, मांस सोडून दिल्यामुळे त्याला फार आनंद झाला. मग त्या वैराग्याच्या भावनेमुळे जेव्हा आपण एखादा त्याग करतो की नाही, त्यागामध्ये सुख जास्त आहे. त्यांनी काय केलं मग, म्हणून काय केलं पाहिजे, मनुष्याने इतरांची द्वेष, हिंसा करण्याची द्वेषी प्रवृत्ती त्यागून कृष्ण भावनेचा स्वीकार केला पाहिजे. तो काय करतो, अशा स्तरावर जो होतो तो इतरांना स्वतःसारखा समजतो. मी त्याला त्रास देतोय म्हणजे काय, जणू काही मी स्वतःलाच त्रास देतो. आत्मवा सर्वभूतेश असं भाव त्याचं. पण तो कोणाचा शत्रू कोणाला समजत नाही. पुढं बालकाकडनं पण शिक, लहान मुलाकडनं काय शिक, लहान मुलाकडनं. लहान मुला कशाचं, तो पूर्णपणे काय करतो लहान मुलगा, तो आपल्यातच त्या नादात असतो, त्याला त्याचं कुटुंब तो पूर्ण त्याच्यात रमलेला असतो. तसं आपण काय करावं की ते दत्तात्रय भगवंत अवधूत ब्राह्मणाच्या रूपात आहेत. ते यदू महाराज सांगतात म्हणे, मी कौटुंबिक जीवनातली माता पिता घर संतती प्रतिष्ठाची चिंता असते, मला काही त्याच काय वाटत नाही म्हणे, मान सन्मान काहीच नाही. का बरं, मी आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालोय म्हणे, त्यामुळे मला आत्मस्तरावर प्रेम आढळत सापडलंय म्हणे. तर लहान बालक कसं पूर्ण आपल्याच नाव असतं, तसं मी सगळीकडं भ्रमण करत असतो असं सांगतो. ते कुमारीकडनं शिकले, अविवाहित मुलीकडनं. कारण ते माता पिता कुठेतरी गेले, ते परिवाराचे सदस्य, आणि काही मंडळी आली घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी. मग तिने सर्वांचं स्वागत केलं. आणि मग ते तांदूळ, घरात तांदूळ काढायचे होते. तांदूळ काढण्यासाठी काय केलं, ते उपळावर तांदूळ, त्याला साळी म्हणतात बरोबर, तांदूळ निघाला तांदूळ म्हणतात. तर ते साळी कांडू लागली. तिच्या हातामध्ये त्या बांगड्या होत्या, शंखाच्या बनलेल्या बांगड्या. त्या बांगड्या अशा बाजूला आल्या आणि बाजूला मग ते ध्वनी वाढू लागला. मग तिनं विचार केला की ते जे लोक आहेत त्यांना असं वाटेल की जिला आपण मागणी घालायला आलो ती सगळं कांडायचं आणि स्वतःच करत बसते बाई. तर त्यामुळे का ते त्यांना असं वाटेल की कुटुंब एवढं काही श्रीमंत नाही, गरीब आहे तो, असं वाटेल. मग तिने काय केलं, त्या हातातले बांगडी वाजल्यामुळे हीच एकटीच आहे, दुसरं कोणी असं वाटेल म्हणून तिने काय केलं, त्या बांगड्या काय केल्या, थोड्या तोडल्या बांगड्या.
फक्त दोन्ही हातामध्ये दोन दोनच ठेवले. पुन्हा काढताना पुन्हा ते वाजू लागले. मग त्याने काय केलं, एक एक काढून टाकल्या बांगड्या, एक एकच राहिलं. आणि ते एक एक ठेवल्यामुळे जे काय तिला ते एकटं एकटं असल्यामुळे काय झालं, तिला ते वाजलं नाही परत, मग त्याचा त्रास नाही झाला. किंवा असं म्हणतात की भांडण तंटा दोघात होतो. त्यामुळे तर उल्लेख आहे एकटं राहावं, पण एकटं कुठल्या दृष्टीनं, अर्थात तिथं विश्वनाथ ठाकूरांनी फार चांगलं आपल्याला हे केलं, कनेक्ट केलेलं आहे की एक अर्थ होतो एकटं राहायचं म्हणजे काय, एकटंच राहायचं. पण जे ज्ञानी आहे, ज्ञानयोगी ते एकटं राहून ध्यान साधना सगळं करतात. पण भक्तांचं एकटं म्हणजे काय, एकांत म्हणजे कुठला, तसं भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचे ध्यान योग सांगितलं ना, एकांतात राहावं योगीनं. पण एकांत म्हणजे कुठल्या अर्थ, एक अंत. अशा लोकांवर राहावं की ज्यांचं अंत एकच आहे, ज्यांचं उद्दिष्ट एकच आहे, म्हणजे भक्त. आपण एकटं राहणं म्हणजे काय, भक्तांनी संचित राहणं म्हणजे एकटं राहण्याचं. जे ज्ञानयोगी आहे, ध्यान येते का, ते एकटं म्हणजे खरंच एकटंच राहतात. पण भक्त तसं एकटं राहत नाही. तो भक्तांनी संगतीत राहणं हा त्याच्यासाठी एकांत, असं त्या कुमारिकेच्या हातातल्या बांगड्यावर शिकावं असं उल्लेख आहे. आणि मग त्याच्यानंतर मग त्यानं त्याचा बरंच उल्लेख येतोय. तो बाण निर्माण करणारा त्याच्याकडनं पण शिकले, शर करता शर, त्याच्यानं काय शिकलं म्हणजे बाण निर्माण करण्याकडनं, की जेव्हा त्यांनी पाहिलं की जो बाण निर्माण करणार होता, की तो बाण निर्माण करण्यामध्ये एवढा तो मग्न झाला होता की त्याच्या जवळून राजा गेला तर त्याला कळलं नाही. अर्थात त्याचे बाण कोणासाठी बनवत होता, तो राजांसाठी, राजाला पाहिजे बाण. पण तरी सुद्धा तो राजा जवळून गेला तरी पण त्याला त्याचं काही कळलं नाही. आता राजा जेव्हा निघतो बाहेर, काय होतं बरं, नुसतं जातो चालतं नाही. राजा निघाला म्हणजे सगळं सैन्य, मंत्रीगण सगळे जातात ना राजाबरोबर. त्यामुळे ढोल नगारा सगळं वाद्य वाजत असतात. असं नाही चालला निघाला जाऊन असं नाही, बरंच काही वाद्य वगैरे वाजतात ना. आणि एवढं सगळं राजावाज चाललं होतं तरी सुद्धा तो बाण बनवणार, त्या बाण बनवण्यामध्ये एवढं गुंतलेला होता की त्याला कधी काय झालं नाही, त्यानं लक्ष पण दिलं नाही, विचलित नाही झालं. तर त्यात पण इथं म्हटलेलं आहे की जो परम सत्य भगवान श्रीकृष्ण प्रेमय भक्तिमय सेवेमध्ये एवढा गुंतलेला जो भक्त आहे, तो भौतिक भ्रमाकडनं काही लक्ष देत नाही. बाहेरचे जे गोष्टी आहेत, बाह्य वस्तूंचा, इंद्रिय भोगाच्या बाह्य वस्तूंवर तो लक्ष पण देत नाही, पूर्णपण तो मुक्तिपथावरती चाललेला असतो. आणि असं उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर भगवंताचं अस्तित्वाचं त्याला जाणीव होते. कोळ्याचा उल्लेख आहे. कोळी पण काय करतो, जाळं विणतो, त्याच्यावर खेळतो काय काळ, नंतर ते घेऊन टाकतो. तसं काय करतो मग भक्ताने काय करावं, देहधारी जीवानं स्नेह द्वेष भीतीपोटी काय करू नये, किंवा भीतीपोटी कुठल्याही एखाद्या रूपात त्याने चिंतन जर केलं तर काय होणार, त्याला ते रूप प्राप्त होतं. म्हणजे आपण भगवंताचं चिंतन केलं, भगवंत बनणार नाही तर भगवंतासारखं दिव्य देह प्राप्त होईल आपल्याला, हे ते शिकले. किंवा एकदा जो काय म्हणते गांधील माशी असते ना, काय करते, एखाद्या किड्याला बंदिस्त करून ठेवते आपल्या घरट्यामध्ये, आणि तो बंदिस्त असलेला तो किडा एवढं घाबरून काय होतं, मग तो त्याला देह न सोडता त्याला या गांधील माशीसारखं रूप प्राप्त होतं. म्हणजेच काय, अखंड ध्यान ज्याचा करतो तसा देह आपल्याला, दिव्य देह आपल्याला प्राप्त होतो, हे त्यांनी शिकले त्या गांधील माशीकडून. तर असं या सगळ्या गुरूंकडून, सगळं 24 गुरूंकडून असं वेगवेगळ्या गोष्टी शिकले. अर्थात मी जे काय सांगितलं आपल्याला अगदी खूप शॉर्ट मध्ये सांगितलं. कदाचित काही गोष्टींवर एवढं काही जास्त फोकस नाही करू शकलो, बरंच खूप काही विस्तारण दिलेलं आहे. पण उद्देश होता की 24 गुरूंना थोडं गुरुना टच करायचं, टच नाही केलं मी त्यांच्याविषयी. त्यांच्याकडनं दत्तात्रय भगवंत अवधूत ब्राह्मणाच्या रूपात होते. त्यांनी यदू महाराजांना सांगितलं जे काही, त्यातले आपण थोडं झलक घेतलेले. आता त्या प्रत्येक गुरुविषयी बरेच श्लोक आहेत, काही तर पूर्ण कथाच आहेत. त्या पक्षाची कथा, निश्चयाची कथा, भरपूर कथा त्यांचं हेच आहे. तर कधी शक्यता तर भविष्यामध्ये एकेका विषयावर घेऊ किंवा कसं सोयीचं त्याबद्दल आपण चर्चा करूया.